लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। आज अनेक उमेदवारांनी पहिल्या टप्प्यातील अर्ज देखील भरलेले आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये अनेक जागांच्या चर्चा सुरू आहेत। यामध्ये शाहू महाराजांना अनेक राजकीय पक्षांनी जो आहे तो पाठिंबा दिलेला आहे। यामध्ये आता प्रकाश आंबेडकर जे अकोल्यामधून लढण्याची शक्यता आहे त्यांना देखील पाठिंबा द्यावा अशी मागणी जी आहे ते समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी केलेले। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। शाहू महाराजांना तर महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेला आहे, अनेक संस्थांनी देखील पाठिंबा दिलेला आहे। त्यामध्ये तुम्ही नवीन ट्विट केलेलं आहे की प्रकाश आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत त्यांना अकोल्यामधून सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा ही तुमची मागणी आहे। काय त्याबद्दल सांगाल? काय आपली महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरी विचारांचा मानला जातो। कोल्हापूरची जागा काँग्रेसने छत्रपती शाहू महाराजांचे वंशज शाहू छत्रपती महाराजांना ती जागा सोडलेली आहे आणि म्हणून त्यांना पाठिंबा द्यावा अशी भूमिका सुरुवातीलाच प्रकाश आंबेडकरांनी घेतली। महाविकास आघाडीतला तिढा सुटण्याच्या दृष्टीने त्यांनी उचललेले महत्त्वाचं पाऊल असं मी मानतो। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। अवघा महाराष्ट्र शाहू महाराजांच्या बाजूने उभा आहे। अशा वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा काँग्रेसने आणि महाविकास आघाडीने पुढाकार घेऊन स्वतःहून पाठिंबा दिला पाहिजे। कारण आजची सगळ्यात मोठी लढाई ही लोकशाही वाचवण्याची आहे, संविधान वाचवण्याची आहे। आणि संविधान वाचवण्याची लढाई असेल तर संविधान ज्यांनी दिलं त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे। त्यातून आजचा जो तिढा आहे तो सुटायला मदत होईल आणि एक चांगला मेसेज देशभर जाईल। वंचित बहुजन आघाडीचं असं म्हणणं होतं की सुरुवातीपासून ते ठाकरे गटासोबत आणि इंडिया आघाडीमध्ये ते होते, इंडिया आघाडीच्या मंचावर देखील असलेले आपल्याला पाहायला मिळत होते। परंतु आताची परिस्थिती अशी आहे की त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडलेली आहे। उद्याचा अल्टिमेटम त्यांच्याकडे आहे, ते त्यांनी महाविकास आघाडीला उद्याचा अल्टिमेटम दिलेला आहे। ते महाविकास आघाडीमध्ये असणार की नाही हे उद्या ते जाहीर करणार आहेत। या जाहीर करण्या अगोदर ही तुमची मागणी कशा पद्धतीने मग प्रकाश आंबेडकरांशी तुमचं याविषयी काय बोलणं झालं? इंडिया आघाडी स्थापन जेव्हा झाली त्याला 8-9 महिने झाले। प्रकाश आंबेडकर तेव्हापासून इंडिया आघाडीच्या बाजूने उभे होते आणि विनंती करत होते की मला सोबत यायचं आहे, आपण एक सशक्त पर्याय उभा करूया। महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकरांना आणि इंडिया आघाडीने सुद्धा सोबत घ्यायला खूप उशीर केला। शिवसेनेने सुरुवातीला घेतलं, परंतु अन्य 2 घटक पक्षांनी जर तीच भूमिका सुरुवातीलाच घेतली असती तर कदाचित जागांचा वाद सुरू झाला नसता आणि हा तिढा जो आज निर्माण झाला तो झाला नसता। ज्यांना बोलवायचं त्यांना सन्मानाने बोलावलं पाहिजे। आपण बाहेर दाराच्या बाहेर उभं करायचं आणि शेवटच्या क्षणी जेव्हा गरज निर्माण होते तेव्हा आत बोलवायचं, यापेक्षा जर सुरुवातीलाच त्यांनी केलं असतं तर त्यातून अधिक चांगला मार्ग निघाला असता असं मला वाटतं। पण आता तुम्ही जी मागणी केली ट्विट करून की प्रकाश आंबेडकर अकोल्यामधून उभे राहत असतील तर सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, संविधान वाचवण्याची तुमची भूमिका आहे, परंतु याविषयी तुम्ही उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील वरिष्ठ नेते आहेत जे किंवा काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याशी तुम्ही बातचीत करणार आहात का? कारण की जर वंचित बहुजन आघाडी आघाडीतून आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडली तर यांचा देखील रोल महत्त्वाचा असणार आहे। महाविकास आघाडीत 3 महत्त्वाचे पक्ष आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना। या 3 पक्षांनी निर्णय करायचा आहे सोबत कुणाला घ्यायचं आणि ज्या शक्तीला पराभूत करायचं आहे। आज देशात लोकशाही वाचवणं आणि फॅसिस्ट शक्तींना पराभूत करणं हे 2च महत्त्वाचे उद्देश आहेत। या देशाचं संविधान वाचवायचं असं जर आपण भाषा करणार असू तर संविधान ज्यांनी दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर ज्यांनी सातत्याने संविधानाच्या बाजूने, लोकशाहीच्या बाजूने आणि फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे हे स्पष्ट आहे। अशा वेळेला त्यांना उशीर झाला असला तरी सोबत घेतलं पाहिजे असं माझं आवाहन आहे। अर्थात निर्णय या मोठ्या नेत्यांनी घ्यायचा आहे, कोणाला बरोबर घ्यायचं न घ्यायचं, पण मार्ग सुटेल। लोकांना जे अपेक्षित आहे ते मी सांगितलं। प्रकाश आंबेडकरांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि शाहू महाराज छत्रपतींना पाठिंबा दिला, तर त्यांनी ही भूमिका घेतली तर जो फुले शाहू आंबेडकरी विचारांना मानतो त्यांनी संविधानाच्या बाजूने जर आपली भूमिका असेल तर प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा द्यावा। त्याच्यातून तिढा सुटायचा कदाचित मार्ग मोकळा होऊ शकेल असं मला वाटतं। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की शाहू महाराजांना महाविकास आघाडीकडून तिकीट देण्यात आलेलं आहे, ते काँग्रेसच्या चिन्हावरती देखील लढणार आहे। तो वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे देखील अकोल्यामधून लढण्याची शक्यता आहे। त्यांना संपूर्ण सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा अशी मागणी जी आहे ते कपिल पाटील यांनी केलेली आहे। कॅमेरामन मनीषसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.